सिद्धाच्या हिंदू ग्रहावर एक भयंकर राक्षस क्रोधा अग्धकर्मे प्रदेशातून उतरला. हिंदूंच्या वैज्ञानिक पराक्रमाविरुद्ध सूडबुद्धीने तेजत झाला. त्यांच्या प्रगतीला चिरडून टाकण्याच्या दुबळ्या इच्छेने क्रोधाने ग्रहाच्या आदरणीय हॉल ऑफ इनोव्हेशनला लक्ष्य केले, जे ग्राउंड ब्रेकिंग शोधांचे केंद्र आहे. राक्षसाच्या द्वेषपूर्ण ऊर्जेने ग्रहाच्या प्रगत तंत्रज्ञानामध्ये व्यत्यय आणण्यास सुरुवात केली आणि सिद्धाला आदिम अवस्थेत परत जाण्याची धमकी दिली. कल्पक डॉक्टर मिहिराच्या नेतृत्वाखालील हिंदूंनी क्रोधाच्या हल्ल्याचा सामना करण्यासाठी त्यांच्या वैज्ञानिक प्रतिभेला एकत्रित केले. त्यांच्या यशाचे रक्षण करण्याचा आणि त्यांच्या ग्रहाच्या भविष्याचे रक्षण करण्याचा निर्धार केला. सिद्धाच्या हिंदूंनी त्यांच्या प्राचीन ज्ञानाच्या पवित्र प्रतीकांनी सुशोभित केलेले प्रगत कपडे घातले. डॉक्टर मिहिराने या प्रभाराचे नेतृत्व केले. तिच्या सूटमध्ये अंगभूत आई ग्रहाच्या मूलभूत शक्तींच्या शक्तीचा उपयोग करते. तत्वांच्या साराने युक्त शस्त्रे घेऊन हिंदूंनी क्रोधाचा सामना केला. क्रोधाच्या काळ्या जादूने हिंदूंच्या वैज्ञानिक पराक्रमाविरुद्ध लढाई सुरू झाली. राक्षसाच्या हल्ल्यांना मूलभूत स्फोटांचा सामना करावा लागला, कारण हिंदूंनी त्यांना मागे नेण्यासाठी त्यांच्या विश्वाच्या ज्ञानाचा उपयोग केला. लढा कळसावर पोहोचला तेव्हा डॉक्टर मिहिराने वेदांच्या प्राचीन ज्ञानाचा वापर केला. तिच्या लोकांच्या सामूहिक ज्ञानाला एकल शक्तिशाली स्फोटात बदलले. या हल्ल्याने क्रोधाला अथांग शक्तीने मारले आणि राक्षसाला ग्रहातून काढून टाकले. क्रोधाचा पराभव झाल्यावर हिंदूंनी त्यांचा विजय साजरा केला. त्यांचे आधुनिक कपडे आणि शस्त्रे त्यांच्या चातुर्याचा पुरावा आहे.